हरिः ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवतमाहात्म्यम् अथ द्वितीयोऽध्यायः। भक्ति का दुख दूर करने के लिए नारद जी का उद्योग। भक्तीचे दुःख दूर करण्यासाठी श्री नारदांचा प्रयत्न। नारद उवाच वृथा खेदयसे बाले अहो चिंतातुरा कथं श्रीकृष्णचरणाम्भोजं स्मर दुःखं गमिष्यति। नारद म्हणाले, बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस? तू इतकी चिंतातूर का झाली आहेस? भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचं चिंतन कर, तुझे दुःख नाहीसे होईल. द्रौपदीच परित्राता येन कौरव कश्मलात पालिता गोपसुंदर्यस सकृष्ण क्वापि नो गतः. कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोपसुंदरींचे ज्यांनी पालन केले ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत. त्वं तु भक्तिप्रिया तस्य सततं प्राणतोऽधिका त्वया हूतस्तु भगवान् याति नीच गृहेष्वपि. त्यांना नेहमी प्राणाहूनही अधिक प्रिय अशी तू भक्ती आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरी सुद्धा जातात. सत्यादित्रियुगे बोध वैराग्यौ मुक्तिसाधकौ कलौ तु केवला भक्तिर् ब्रह्मसायुज्यकारिणी. सत्य, त्रेता आणि द्वापर या 3 युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती, परंतु कलियुगात केवळ भक्ती मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. इति निश्चित्य चिद्रूपस् सद्रूपां त्वां ससर्जः परमानंद चिन्मूर्तीस सुंदरीं कृष्णवल्लभां. असे निश्चित जाणून परमानंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरीने स्वतःच्या तू सत्स्वरूपापासून तुझी निर्मिती केली. तू श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आणि श्रेष्ठ अशी सुंदरी आहेस. बद्ध्वांजलिं त्वया पृष्टं किं करोमीति चैकदा त्वं तदा ज्ञापयत् कृष्णो मद्भक्तान् पोषयेति च. एकदा तू हात जोडून त्यांना विचारले होते की मी काय करू, तेव्हा श्रीकृष्णांनी माझ्या भक्तांचं पोषण कर अशी तुला आज्ञा केली होती. अंगीकृतं त्वया तद्वै प्रसन्नो भूद्धरिस्तदा मुक्तिं दासीं ददौ तुभ्यं ज्ञानवैराग्यकाविमौ. तू ते स्वीकारल्यानंतर श्रीहरी प्रसन्न झाले आणि तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञानवैराग्यांना पुत्र रूपात तुझ्या स्वाधीन केले. पोषणं स्वेन रूपेण वैकुंठे त्वं करोषि च भूमो भक्ति विपोषाय छायारूपं त्वया कृतं. तू तुझ्या मूळ रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचं पोषण करतेस, तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिलेली आहेस. मुक्तिं ज्ञानं विरक्तिंच सहकृत्वा गता भुवि कृतादि द्वापरस्यांतं महानंदेन संस्थिता. हे भक्तिदेवी,
तू मुक्ती, ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वीतलावर आलीस आणि सत्ययुग ते द्वापारयुगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिलीस. कलो मुक्तिक्षयं प्राप्ता पाखंडामयी पीडिता त्वदाज्ञया गता शीघ्रं वैकुंठम पुनरेवसा. मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली होती, म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने पुन्हा वैकुंठ लोकात गेली. स्मृता त्वयापि चात्रैव मुक्तिरायाति याति च पुत्रीकृत्य त्वयेमौ च पार्श्वे स्वस्यैव रक्षितौ. तू स्मरण करताच मुक्ती येथे येते आणि परत जाते, परंतु या ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळच ठेवलेले आहे. उपेक्षात कलौ मंदौ वृद्धौ जातौ सुतौ तव तथापि चिंता मुंचत्व मुपायं चिंतयाम्यहम्. कलियुगात उपेक्षा झाल्यामुळे हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झालेले आहेत, परंतु तू चिंता करू नकोस. यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा मी उपाय शोधून काढतो. कलिना सदृश कोपी योगो नास्ति वरानने तस्मिंस्त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने. हे सुंदरी, कलियुगासारखे दुसरे कोणतेही युग नाही आहे. या युगात मी घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करीन. अन्य धर्मांस तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान तदा नाहं हरेर्दासो लोके त्वां न प्रवर्तये. अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकांमध्ये मी तुझा प्रचार केला नाही, तर मी हरीचा दास म्हणवून घेणार नाही. त्वदन्विताश्च ये जीवा भविष्यन्ति कलाविह पापिनोपि गमिष्यन्ति निर्भयं कृष्ण मंदिरम. या कलियुगात जे जीव भक्ती मार्गाला लागतील ते पापी असल्यासही निर्भयपणे श्रीकृष्ण धामाला जातील. येषां चित्ते वसेत भक्तीस सर्वदा प्रेमरूपिणी न ते पश्यन्ति कीनाशं स्वप्नेप्यमलमूर्तयः. ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ती निरंतर निवास करते ते शुद्धांतकरणाचे लोक स्वप्नात देखील यमाला पाहत नाहीत. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वा सुरूपी वा भक्तियुक्त मनस्कानां स्पर्शनेन प्रभुर्भवेत्. ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशाच, राक्षस, दैत्य स्पर्श करण्यात असमर्थ आहेत. न तपोभिर्न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिकाः. तप, वेदाध्ययन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाहीत. ते केवळ भक्तीनेच वश होतात. गोपी यांचे उत्तम असं उदाहरण आहे. नृणां जन्म सहस्रेण भक्तौ प्रीतिर्हि जायते कलौ भक्तिर् भक्त्या कृष्ण पुरस्थितः. हजारो जन्मांच्या पुण्याने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात भक्ती केवळ
भक्तीचं सार आहे. भक्तीनेच श्रीकृष्ण प्रत्यक्ष समोर उपस्थित होतात. भक्तिद्रोह करायेच ते सेदन्ति जगत्त्रये दुर्वासा दुःखमापन्न पुरा भक्त विनिंदकः. भक्तीशी द्रोह करणारे तिन्ही लोकात दुःखाचेच धनी होतात. एकेकाळी भक्तांचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वास ऋषींना दुःख प्राप्त झाले होते. कथा सर्वांना ज्ञात आहे. दुर्वास ऋषींनी अंबरीश राजांना दुःख दिल्यामुळे त्यांना दुःख भोगावं लागलं होतं. अलम व्रतैरलं तीर्थैरलं योगैरलं मखैः अलम ज्ञान कथालापैर भक्तिरेकैव मुक्तिदा. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा इत्यादी साधनांची काहीही आवश्यकता नाही. एकमात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. सूत उवाच इति नारद निर्णेतं स्वमाहात्म्यं निशम्य सा सर्वांगपुष्टि संयुक्ता नारदं वाक्यमब्रवीत. श्री सूतजी म्हणाले, शौनकादी ऋषींनो, आपले महात्म्य निर्णायकरित्या नारदांच्या मुखातून ऐकल्यावर भक्ती सर्व अंगाने पुष्ट झाली आणि श्री नारदांना म्हणाली. भक्तिरुवाच अहो नारद धन्योसी प्रीतिस्ते मयि निश्चला न कदाचिद विमुञ्चामि चित्ते स्थास्यामि सर्वदा. भक्तिदेवी म्हणाली, नारद मुनी, आपण धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयात निवास करेन. आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही. कृपालुना त्वया साधो मद्बाधा ध्वंसिता क्षणात पुत्रयोश्चेतना नास्ति ततो बोधय बोधय. हे साधू, आपण मोठे कृपाळू आहात. एका क्षणात आपण माझे सारे दुःख दूर केलेत, परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना आलेली नाही. म्हणून आपण त्यांना जागवा, त्यांच्यात चैतन्य आणा. सूत उवाच तस्या वचः समाकर्ण्य कारुण्यं नारदो गतः तयोर्बोधनमारेभे कराग्रेण विमर्दयन्. श्री सुतजी म्हणाले, भक्तींचे हे वचन ऐकून नारदांना पुत्रांची करुणा आली आणि ते त्यांना हाताने हलवून जागे करू लागले. मुखम संयोज्य कर्णांते शब्दमुच्चये समुच्चरन् ज्ञानं प्रबुध्यतां शीघ्रं रे वैराग्य प्रबुध्यतां. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की, हे ज्ञाना, उठ, लवकर जागा हो. हे वैराग्या, उठ, लवकर जागा हो. वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर्मुहुर्मुहुः बोध्यमानौ तदा तेन कथंचित् चोच्यतौ बलात्. नंतर नारदांनी वेदघोष, वेदांत घोष आणि वारंवार गीता पाठ करून त्यांना जागविले, परंतु त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले. नेत्रैरन वलोकंतो जृंभंतो सालसा उभौ बकवत पलितौ प्रायश शुष्क काष्ठ समांगकौ. परंतु आळसाने ते दोघेही जांभई देत राहिले.
डोळे उघडून पाहू शकले नाहीत. त्यांचे बहुतेक केस बगळ्याच्या रंगासारखे पांढरे सफेद झाले आहेत. सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झालेले होते. क्षुत्क्षामौ तौ निरीक्षैव पुनस्वापपरायणौ ऋषिश्चिन्तापरो जात किं विधेयं मयेति च. अशा रीतीने तहानभुकीने व्याकुळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागलेले आहेत. असे पाहून नारदांना मोठी चिंता लागून राहिली आणि ते विचार करू लागले की आता आपण काय करावे. अहो निद्रा कथम याति वृद्धत्वं च महत्तरं चिंतयन्निति गोविंदं स्मारयामास भार्गव. त्यांची झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल. शौनका, अशी काळजी करीत नारद भगवत चिंतन करू लागले. व्योमवाणी तदैवाभून् मारुषे खिद्यतामिति उद्यम सफलस्तेयं भविष्यति न संशयः. चिंतन करू लागले नारदजी आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली. मुनिवर्य, खेद करू नका, तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील. एतदर्थं तु सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर तत्ते कर्माभिधास्यन्ति साधवः साधुभूषणः. देवर्षी, यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते? तर ते तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. सत्कर्मणि कृते तस्मिन् सनिद्रा वृद्धतानयुः गमिष्यति क्षणात् भक्तिस् सर्वतः प्रसरिष्यति. त्या सत्कर्माचं अनुष्ठान करता क्षणीच यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. इत्याकाशवच स्पष्टं तत्सर्वैरपि विश्रुतं नारदो विस्मयं लेभे नेदं ज्ञातमिति ब्रुवन्. ही आकाशवाणी तेथील सर्वांनीच स्पष्टपणे ऐकली. त्यामुळे नारदांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणू लागले, मला तर याचा आशयच कळाला नाही. नारद उवाच अनया आकाशवाण्यापि गोप्यत्वेन निरूपितं किं वा तत्साधनं कार्यं येन कार्यं भवेत्तयोः. श्री नारदजी म्हणाले, या आकाशवाणीने सुद्धा गुप्त रूपानेच ही गोष्ट सांगितली. ज्यामुळे यांचे कार्य तडीस जाईल असे साधन सांगितलेच नाहीत. क्व भविष्यन्ति संतस्ते कथं दास्यन्ति साधनं मयात्र किं प्रकर्तव्यं यदुक्तं व्योमभाषया. ते संत कोठे भेटतील व ते कोणते साधन सांगतील बरे. आता आकाशवाणीने जे काही सांगितले त्यानुसार आता मला काय ते केले पाहिजे. सूत उवाच तत्र द्वावपि संस्थाप्य निर्गतो नारदो मुनिः तीर्थं तीर्थं विनिष्क्रम्य पृच्छन् मार्गे मुनीश्वरान्. श्री सूतजी म्हणाले, शौनका, ज्ञान आणि वैराग्य यांना तेथेच सोडून नारद मुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणाऱ्या ऋषीवर्यांना ते साधन विचारू लागले. वृत्तांत श्रूयते सर्वै किंचिन्निश्चित्य नोच्यते
असाध्यं केचन प्रोचुर दुर्ज्ञेयमिति चापरे मूकीभूतास्तथान्ये तु कियन्तस्तु पलायितः. त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते, परंतु निश्चित उत्तर कोणीच देत नव्हते. कोणी सांगितले हे अशक्य आहे, दुसरे कोणी म्हणाले याचे योग्य उत्तर मिळणे दुरापास्त आहे, तर काही जण गप्प राहिले आणि अन्य काही आपले हसे होईल या भीतीने उत्तर देणे टाळण्यासाठी तेथून निघून गेले. हाहाकारो महानासेत त्रैलोक्ये विस्मयावह वेद घोषैश्च गीता पाठैर्विबोधितम्. त्रैलोक्यात आश्चर्यकारक असा हाहाकार माजला. लोक एकमेकांशी कानाजवळ जाऊन कुजबुज करू लागले. जर वेद पठन, वेदांत घोष आणि वारंवार गीता पठन ऐकूनही भक्ती ज्ञान विरागाणां नोदतिष्ठत्रिकं यदा उपायो नापरोस्तीति कर्णे कर्णे जपंजना. जर वेद वेदांत घोष गीतापाठ करूनही भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना जर जाग आली नाही किंवा आणता आली नाही, तर अन्य कोणताही उपाय आता दिसत नाही. योगिना नारदेनापि स्वयं न ज्ञायते तु यत् तत्कथं शक्यते वक्तु मितरैरिह मानुषैः. परमयोगी नारद मुनींनाही ज्याचे ज्ञान नाही, अशा बाबतीत अन्य सामान्य लोक काय सांगू शकतील. एवं ऋषिगणैः पृष्ठैर्निर्णयोक्तं दुरासदम्. अशा प्रकारे ज्या ज्या ऋषीवर्यांना विचारले गेले त्यांनी असाच निर्णय केला की ही गोष्ट असाध्य आहे. ततश्चिंतातुरसोऽथ बदरीवनमागतः तपश्चरामि चात्रेति तदर्थं कृतनिश्चयः. तेव्हा नारद चिंतातुर अवस्थेत बद्रीवनात आले. ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणण्यासाठी मी येथे तप करीन असा त्यांनी निश्चय केला. तावद्दर्श पुरतः सनकादीन् मुनीश्वरात् कोटिसूर्यसमाभासा नुवाच मुनिसत्तमः. नुवाच मुनिसत्तमः. त्याचवेळी नारदांना समोर कोट्यवधी सूर्याच्या सारखे अत्यंत तेजस्वी असे श्री सनकादिक मुनी दिसले. त्यांना मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले. नारद उवाच इदानीं भूरिभाग्येन भवद्भिः संगमो भवत् कुमारा ब्रुवतां शीघ्रं कृपां कृत्वा ममोपरी. श्री नारदजी म्हणाले, माझ्या महत् भाग्यानेच आपली व माझी भेट झालेली आहे. कुमारांनो, कृपा करून आपण ते साधन मला तातडीने सांगावे. भवन्तो योगिनः सर्वे बुद्धिमन्तो बहुश्रुतः पंचहायन संयुक्ता पूर्वेशामपि पूर्वजः. आपण सर्वजन महान योगी, बुद्धिमान, बहुश्रुत आहात. आपण 5-5 वर्षाचे बालक दिसत असलात तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात. सदा वैकुंठ निलया हरिकीर्तन तत्परः लीलामृत रसोन्मत्ता कथा मात्रैक जीविनः. आपण नेहमी वैकुंठ धामात राहता, सदैव हरिकीर्तनामुळे तत्पर असता, भगवंताच्या लीलामृताचं पान करीतच त्यामध्ये तल्लीन होता आणि भगवत कथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे.
हरिशरणमेवं हि नित्यं येषा मुखे वचः अतः कालसमादिष्टा जरा युष्मान्न बाधते. श्री हरिशरणम हाच मंत्र आपल्या मुखात नेहमी असतो आणि म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था आपल्याला बाधू शकत नाही. येषा मृभंगमात्रेण द्वारपालौ हरे पुरा भूमौ निपतितौ सद्यो यत्कृपात पुरंगतौ. पूर्वी एकदा ज्यांनी भुवया वक्र करताच भगवान विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय तात्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकामध्ये आले. अहो भाग्यस्य योगेन दर्शनं भवतामिह अनुग्रहस्तु कर्तव्यो मयि दीने दयापरैहि. माझ्या सौभाग्यानेच मला आता आपले येथे दर्शन होत आहे. मी दीन आहे तर आपण दयाळू आहात, म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. अशरीर गिरोक्तम यात तत्क्रिम साधनमुच्यता अनुष्ठेयं कथं तावत् प्रब्रुवन्तु सविस्तरम. आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले ते साधन कोणते, त्याचे अनुष्ठान कसे केले पाहिजे हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा. भक्ती ज्ञान विरागाणां सुखमुत्पद्यते कथं स्थापनं सर्ववर्णेषु प्रेमपूर्वं प्रयत्नतः. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल, सर्व वर्णांमध्ये यांचीच कोणत्या प्रयत्नांनी प्रेमपूर्वक प्रतिष्ठापना होऊ शकेल ते आपण मला सांगा. कुमारा ऊचुः मा चिंतां कुरु देवर्षे हर्षं चित्ते समावह उपाय सुख साध्योत्र वर्तते पूर्व एव हि. श्री सनकादिक म्हणाले, देवर्षी आपण चिंता करू नका, मन प्रसन्न ठेवा. याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे. अहो नारद धन्योसी विरक्तानां शिरोमणिः सदा श्रीकृष्णदासाना मग्रणीर्योगभास्करः. नारद मुने, आपण धन्य आहात. आपण विरक्तांचे शिरोमणी, श्रीकृष्ण भक्तात अग्रगण्य तसेच भक्तियोगाचे सूर्य आहात. त्वयि चित्रं न मंतव्यं भक्त्यर्थमनुवर्तिनी घटते कृष्णदासस्य भक्ते संस्थापना सदा. आपण भक्तीसाठी जे प्रयत्न करीत आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे. भक्तीची पुनर्स्थापना करणे हे सर्व भगवत भक्तांसाठी सर्वथैव योग्य आहे. ऋषिभिर्बहवो लोके पंथान प्रकटीकृताः श्रमसाध्याश्च ते सर्वे प्रायस्वर्गफलप्रदा. या संसारात ऋषी मुनींनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रगट केलेले आहेत, परंतु ते सर्व कष्टसाध्य आणि बहुधा स्वर्गप्राप्ती करून देणारी आहेत. वैकुंठ साधक पंथास सतु गोप्यो हि वर्तते तस्योपदेष्टा पुरुष प्रायो भाग्ये न लभ्यते. परंतु भगवत प्राप्तीचे साधन मात्र गुप्तच आहे. त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो. सत्कर्म तव निर्दिष्टं व्योमवाचा तु यत्पुरा तदुच्यते शृणुष्वाद्य स्थिरचित्त प्रसन्नधिः.
आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो. आपण प्रसन्न आणि स्थिर चित्त होऊन ऐका. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च ते तु कर्म विसूचकाः. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ हे कर्माचे सूचक आहेत. सत्कर्मसूचको नूनं ज्ञानयज्ञ स्मृतो मृधैः श्रीमद्भागवतालापस् सतु गीत शुकादिभिः. विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्माचे सूचक मानले आहे. श्री शुकादी महामुनींनी ज्याचे गायन केले आहे ते श्रीमद भागवताचे पारायण हेच ते सत्कर्म होय. भक्ती ज्ञान विरागाणां तद्घोषेण बलं महत् व्रजिष्यति द्वयो कष्टं सुखं भक्तिर्भविष्यति. त्याचे शब्द ऐकूनच भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल. यामुळे ज्ञान वैराग्याचे कष्ट नाहीसे होतील आणि भक्तीला सुद्धा अत्यंत आनंद होईल. प्रलयं हि गमिष्यन्ति श्रीमद्भागवतध्वने कलेर्दोषा इमे सर्वे सिंहशब्दात वृका इव. सिंहगर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात त्याप्रमाणे श्रीमद भागवताच्या शब्दांनीच कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतील. ज्ञान वैराग्य संयुक्ता भक्ती प्रेम रसावहा प्रतिगेहम प्रतिजनम तत क्रीडाम करिष्यति. ज्यावेळी प्रेमरस वाहात नेणारी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला बरोबर घेऊन घरोघरी प्रगट होईल. नारद उवाच वेद वेदांत घोषैश्च गीता पाठै प्रबोधितं भक्ति ज्ञान विरागाणां नोदतिष्ठत्रिकं यदा. श्री नारदजी म्हणाले, वेद वेदांताचे पठन आणि गीता पाठ करूनही भक्ती ज्ञान वैराग्य रूप हे तिघे जर जागे झाले नाहीत तर श्रीमद भागवत कथा ऐकून ते कसे जागे होतील. श्रीमद भागवतालापात तत्कथं बोधमेष्यति तत्कथासु तु वेदार्थ श्लोके श्लोके पदे पदे. वेद वेदांताचं पठन गीतापाठ करून ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे जागे झाले नाहीत मग केवळ श्रीमद भागवत कथा ऐकून ते कसे काय जागे होतील. कारण या श्रीमद भागवताच्या कथेच्या प्रत्येक पदात आणि प्रत्येक श्लोकात वेदांताच सारांश कथन केलेला आहे. छिन्दन्तु संशयं हेन भवन्तो मोघदर्शनाः विलम्बो नात्र कर्तव्य शरणागतवत्सलः. आपण शरणागत वत्सल आहात, आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही, म्हणून माझी ही शंका दूर करा, विलंब करू नका. कुमारा ऊचुः वेदोपनिषदां सारात् जाता भागवती कथा अत्युत्तमा ततो भाति पृथग्भूता फलाकृतिः. श्री सनकादिक म्हणाले, महर्षी, श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषदे यांच्या सार सर्वस्वातूनच प्रगट झाली आहे, पण ही स्वतंत्र फलरूप असल्यामुळे वेद उपनिषदांपेक्षा उत्तम ठरलेली आहे.
अमूलाग्रं रसस्तिष्ठन् नास्तेन स्वाद्यते यथा स भूयः संपृथग्भूत फले विश्व मनोहरः. ज्याप्रमाणे झाडातील रस बुंध्यापासून फांदीच्या शेंड्यापर्यंत असला तरी त्याचा आस्वाद घेता येत नाही, पण ज्यावेळी तो रस फळाच्या रूपाने वेगळा प्रगट होतो तेव्हा सर्वांना हवाहवासा वाटतो. यथा दुग्धे स्थितं सर्पिर्न स्वादायोपकल्पते पृथग्भूतं हि तद्गव्यं देवानां रसवर्धनम. दुधामध्ये तूप असतेच, परंतु त्याचा स्वाद घेता येत नाही. तेच तूप दुधापासून वेगळे काढले आणि तेव्हा ते देवतांसाठीही स्वादिष्ट बनते. इक्षूणामपि मध्यांतं शर्करा व्याप्य तिष्ठति पृथग्भूता च सामिष्टा तथा भागवती कथा. ऊसाच्या सर्वांगात साखर व्यापून असते, परंतु ती वेगळी झाल्यानंतरच तिची गोडी समजते. भागवत कथा ही अशीच आहे. इमं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं भक्तिज्ञानविरागाणां स्थापनाय प्रकाशितम्. हे भागवत पुराण वेदांच्या बरोबरीचे आहे. श्री व्यासांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी हे प्रकाशित केलेले आहे. वेदांत वेदसुस्नाते गीताया अपि कर्तरी परितापवती व्यासे मुह्यत्य ज्ञानसागरे तदा त्वया पुरा प्रोक्तं चतुश्लोक समन्वितं त्वदीय श्रवणात् सद्यो निर्बाधो बादरायणः. वेदांतात पारंगत आणि गीतेची रचना करणारे भगवान श्री व्यासदेव हे पूर्वी एकदा खिन्न होऊन अज्ञानांधकारात चाचपडत होते. तेव्हा आपणच त्यांना 4 श्लोकात याच भागवताचा उपदेश केला होता. तो ऐकूनच त्यांची खिन्नता तात्काळ नाहीशी झाली होती. तत्र ते विस्मयकेन यत प्रश्न करो भवान श्रीमद्भागवतं श्राव्यं शोक दुःख विनाशनम. असे असता आपण आश्चर्यचकित होऊन उलट आम्हालाच का प्रश्न करीत आहात? आपण त्यांना शोक आणि दुःखाचा नाश करणारे श्रीमद भागवत पुराण ऐकविले पाहिजे. नारद उवाच यद्दर्शनं च विनिहन्त्य शुभानि सद्यः श्रेयस्तनोति भवदुःखदवार्दितानां निःशेषशेषमुखगीतकथैकपाना प्रेम प्रकाशकृतये शरणं गतोस्मि. श्री नारदजी म्हणाले, ज्यांचे दर्शन सर्व पापांना तात्काळ नाहीसे करते आणि जे संसार दुःखाच्या वणव्याने तप्त झालेले आहेत त्यांचेवर कल्याणाचा वर्षाव करणारे आहेत. सहस्रमुख शेष गात असलेल्या भगवत कथामृताचे आपण नेहमी पान करीत असता प्रेमलक्षणा भक्ती उजेडात आणण्याच्या हेतूने मी आपणास शरण आलो आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृतमोह मदांधकार नाशं विधाय हि तदो दयते विवेकः.
जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मांतील संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो, तेव्हा त्याच्या अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश होऊन त्याच्या ठिकाणी विवेकाचा उदय होतो. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये कुमारनारद संवादो नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.